स्वागत आहे मित्रांनो तुमच्या भावाच्या नवीन ब्लॉगमध्ये. मी आणि मम्मी आता चाललो गावी. मुंबईची होळी आम्ही करून गावाला चाललो आहे शिमग्यासाठी. कांजल कुठे चालली तू? कुठे चालली? कशासाठी? शिमग्याला जाते. व्ह्यू बघा, आम्हाला गाडीतून काय व्ह्यू दिसते. वाव, सनसेट, स्लीपर सीट. प्रांजल, प्रांजल हे बघ तू व्हिडिओ मध्ये येते आता. हे बघ इकडे बघ. अरे प्रांजल यार, हे सेजल, ही प्रांजल आणि मम्मीची सीट तिकडे पुढे आहे. मम्मीला स्लीपर सीट नाही घेतली कारण का मम्मीला वरती चढायला जमणार नाही. आपली सीटिंग प्लस स्लीपर बस आहे म्हणून मम्मीची सीट खाली आहे सीटिंगवाली आणि आमची सीट स्लीपरवाली. प्रांजल हाय कर. प्रांजल गाणं बोल. प्रांजल हाय कर, इथे हाय कर. येवा कोकण आपलोच असा बोल ना प्रांजल. एकदा बोल ना, एकदा बोल ना. हा एक बोल, बोल. येवा कोकण आपलोच असा. चार्जर खराब झालंय म्हणून जुगाड केलंय. सेजलच्या मोबाईलला म्हणजे वायर कनेक्ट केली आहे, सी पिन आहे ना. आणि माझ्या आयफोनला लाईटनिंग मोबाईलला लावलं आणि फोन चार्ज करतो आहे. ते चार्जिंग पॉईंट आहे दिलाय, मला फोन चार्ज न होत आहे. तुला काय माहिती काय प्रॉब्लेम झाले म्हणून मी हा देशी जुगाड मोबाईलला कनेक्ट केलं आहे आणि मोबाईल चार्ज करतो आहे. सेजल लोक कंटाळले आहे, असं वाटतं तिला की कधी घरी पोचतोय. A few moments later. तुझा भाऊ गावाला येऊन पोचलेला आहे आणि आपली गाडी हा आमचा मार्केट. ह्या गाडीतून आपण आता घरी जाणार आहे. ही झोप झाली नाही आहे पूर्ण. नमस्कार. घरी थोडा वेळ आराम केला आणि आम्ही आलो मार्केटमध्ये. मार्केटमध्ये आलो आणि मार्केटमध्ये फेमस मिसळ खाणार नाही असं होणारच नाही. तर मी आणि सेजल आम्ही आलो मिसळ खायला. मिसळ खाऊन थोडं सामान वगैरे घेऊन मग परत घरी. मग घरी आराम करणार आणि संध्याकाळी पुढचा कार्यक्रम. आपली फेवरेट मिसळ आलेली आहे. सेजल पहिल्यांदा ट्राय करणार आहे. खाऊन झाल्यावर सेजलला विचार कशी आहे मिसळ. कशी आहे मिसळ? खरंच आवडली काय? मार्केटमधून आलो आणि आलो आहे मित्राच्या पोएट्री फार्मवरती. त्याचं घर पण बाजूला आहे आणि पोएट्री फार्म इथे बाजूला आहे. घराच्या बाजूलाच आहे पोएट्री फार्म. वरती बकरे आहेत आणि खाली इकडे या साईडला कोंबड्या असतात. हा माझा भाऊ, पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेल. आणि हा आमचा मित्र, म्हणजे भाऊच आहे, मित्र नाही भाऊ आहे. तुम्हाला दाखवतो भावाच्या घरी काय काय आहे ते. आपला एकदम जिवलग मित्र. चल भेटूया नंतर. चल. आजी बोलते डांबे घेऊन जावा. डांबे खायला, डांबे घेऊन जायला उद्या येतो सकाळी. बायकोला पण घेऊन येतो आणि मुलाला पण घेऊन येतो. ठीक आहे? चल. काल जेवायला येतो का विचार? दत्ता फोनवर बोलतोय. संध्याकाळी जेवण बनणार आहे आपलं. हा बोचा भाजला. आता आम्ही चालू घरी दत्ताच्या फार्मवरून. जाताना दत्तासोबत गेलो आणि आता इथे भावासोबत. भावा रायडर आहे. रस्ता एकदम खतरनाक आहे. त्या रस्त्यामध्ये गाडी एवढ्या स्पीडला चालते. पण आता विषय असा आहे, स्पीडचा जाऊ दे, विषय असा आहे की आता घरी जाऊन जेवायचं आहे आणि परत जायचं काजूसाठी. बघा कसं आहे ते. ही आपली गाडी सकाळी ज्या गाडीतून आपण घरी आलो ती, आणि इथून आपला पायवाट
हे परसव आणि इथे खाली घर. थोडा आराम केला, जेवलो आम्ही आणि थोडा आराम करून आता निघालो काजू आणायला. भाऊ आहे सोबत आणि दत्ता आहे. आम्ही तिघंजण चाललो काजू आणायला. भाऊ आता वरती जाऊन थांबेल, मी चालत तिकडून मग पुढे गाडीने दत्ताच्या घरी जायचं. दत्ताच्या घरी जाऊन पुढे दत्ताची गाडी आणि माझी म्हणजे भावाची गाडी, आम्ही असं तिघंजणं जाणार आहोत. आता आपण जिथे थांबलो होतो तिकडेच उद्या आपल्याला कार्यक्रमसाठी यायचं आहे. तुकाराम बीच आहे, तर उद्या त्यासाठी आपल्याला घरी यायचं आहे तुकाराम बीचच्या कार्यक्रमासाठी. आणि तिथून आता पुढे आपण निघालो आहे. तिथे पुढे आपल्याला दत्ता भेटेल, मग तिथून आपण जाणार आहोत काजू आणायला. रायडर झाला. आम्ही तिघे भाऊ चाललो आहे काजू आणायला. गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं आहे म्हणून आम्ही कुठे थांबलो आहे बघा, गावच्या साईडला म्हणजे माझ्या गावी माझ्या दुकानामध्ये पेट्रोल भेटतं. दाखवतो भाऊ पेट्रोल टाकते गाडीत. किती लांब आहे मला माहिती नाही, पहिल्यांदाच इकडे येतो. आपण आता सह्याद्रीच्या कुस्तीमध्ये चालतो आणि त्याच्या आधीच्या स्लोपवरती व्हिडिओ बनवला नाही. ऑफ रोडिंग होती भाऊ. अरे बापरे, हा बघा या रोडवरून आम्ही ट्रॅव्हलिंग करतोय. इथून अजून पुढे खतरनाक आहे. हा पुढे अजून हे तुम्हाला दिसत आहेत, हे आहेत सह्याद्री पर्वत रांगा. जंगल भावाने पेरू काढून आणलेत. तुम्हाला लोकेशन दाखवलं. चारी साईडला जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये आम्ही आहोत. आम्ही इथेच काजू काढायला थांबलोय. त्यांनी सांगितलं भावाने सांगितलं हेच लोकेशन आहे आणि त्यांनी इथून आतून जंगलातून पेरू काढून आणलेत. पिकलेले पेरू आहेत. आणि तुम्हाला बोललो जसं की आपण सह्याद्रीच्या पायथ्याशी जाणार आहोत. हे बघा सह्याद्री पर्वत आणि आपलं लोकेशन हे आहे. चारी साईडला जंगल, त्या जंगलात आम्ही तिघंच आहोत. इथून आतमध्ये चाललो आहे. दोघं तिकडे आतमध्ये आहेत. ते आतमध्ये जाऊन हा आलो. आऊ पिशवी इथे पडली आहे. पिशवी घेऊन तिकडे जायचं त्यांच्यासोबत. गेले कुठे तुम्ही लोक? भाऊ बघा, त्याला बोलतात कोकणी माणूस. फटफट मला तर चालायला पण जमत नाही आणि भाऊ एकदम फटाफट वरती झाडावरती चढतोय. असं वाकून खाली वाकून चालावं लागतंय. पुन्हा हालत खराब झालेली आहे. टी शर्टची वाट लागली इथे हाताला वगैरे बघा. एवढी मेहनत लागते काजू काढायला या जंगलामध्ये. तुम्हाला इथून एक व्ह्यू दाखवतो. ही आहे मेहनत एका कोकणी माणसाची, आपल्या भावासाठी केलेली मेहनत
काजू काढण्यासाठी बघा. आणि आता आम्ही चाललोय घरी. त्याआधी माझा गॉगल पडला. काय म्हणतो हां जाऊ द्या आता तर. किती वाला माझा गॉगल गेला, संपला. कुठं पडला? काय माहिती कुठे जंगलात पडला असेल. गॉगल घेऊन आलेलो, गॉगल पडला जंगलात. समजलं नाही, आता माझ्या लक्षात आलं की गॉगल पडला आहे. आता पडला तर जंगलामध्ये भेटणार पण आहे जिकडे आम्ही गेलेलो. तर बघू काय ते विषय दुसरा घेऊ. आता पूर्ण हालत डाऊन झाली. घरी जाऊन आंघोळ करावी लागणार आहे आम्हाला. मेहनत गाडी चढत नाही आहे वरती, तरी पण जबरदस्त आम्ही टाकते गाडी. मित्रांनो व्ह्यू बघूया मित्रांनो, सनसेट व्ह्यू. वरच्या साईडला पोचलो एकदम. एकदम परत खाली उतरायचं. हा व्ह्यू बघा. आणि हा रस्ता या साईडला खाली कोंडगे गाव आहे इकडे. अच्छा. कोंडगे पुरणगिरी ही सीमा आहे. आणि आपल्याला हे तिकडे पाणी आहे ना, ते पाईप फुटलं आहे, तिकडे फ्रेश व्हायचं. शुभ सकाळ मित्रांनो. काल आपण गेलेलो काजू आणायला. त्या तिकडून आल्यावरती खूप दमलो होतं, तर मग ब्लॉग वगैरे काय बनवला नाही. आता डायरेक्ट आज सकाळीच सुरुवात केली, ते पण दत्त मंदिरापासून. आता मी आलो दत्त मंदिरात. पप्पा आहेत, नाना, हर्षू, शेजल आणि प्रांजल. अच्छा जा जा आतमध्ये जा. पडला हर्षू गावचं मंदिर बघून. मस्त स्वच्छ आणि गाव कसं वाटलं? अजून तर फक्त मंदिरात चालली. दत्तांच्या मंदिरातून आल्यानंतर थोडा वेळ विश्रांती केली आम्ही. आणि आता तासभरामध्ये जुगाई देवीची पालखी येईल. आणि संध्याकाळी आपल्याकडे महालक्ष्मी देवीची पालखी येणार आहे. तर बाजूच्या घरात पालखी आली आहे आणि ते बाजूच्या घरातच पालखी आली. हर्षू बघते इथे जा खिडकी. काय करते तू? माझं रांगोळी काढते. थांब थांब थांब. हे आहे आमचं देवघर इकडे. देवघराची देवी. इथे काका वगैरे लाईट लावते. पप्पा आहेत आणि हर्षू इथे रांगोळी काढते. लावून झाली आहे आणि उजेड बघा. मगाची ती काळोख होता आणि आता उजेड झाला आहे. सर्व आम्ही थांबलो. एक तासभर जाईल, त्यानंतर मग पालखी आपल्या घरी गेली. तयारी ऑलमोस्ट सर्व झालेली आहे. तर फ्रेश होऊन घेतो आणि मग पालखी आणायला जाऊ थोड्या वेळातच.
जुगाई देवीची पालखी येऊन गेल्यानंतर आता महालक्ष्मी आईची पालखी आली आहे. तर आम्ही आता तेच जिथून मगाशी जुगाई देवीची पालखी आणली तसं महालक्ष्मी देवीची पालखी आणायला बाजूच्याच घरातून आपल्या घरात आणणार आहे. तर आमची तयारी झाली आहे, बाकीचे तयार होत आहेत. काय आलं? काय नाही, माझं जरा आउटफिट साडी दाखवते म्हणजे आउटफिट. बोल काहीतरी. काय बोलू? काय बोलू? एवढंच कर. काय बोलू? आता आम्ही चाललोय पालखी आणायला बाजूच्या घरात. हो चला आम्ही चाललो पालखी आणायला. हे चला बाय. हां पालखी घ्यायला तिथून पालखी घेऊन आपल्या घरी तिकडे जाणार आहे. जैविक पण आलाय. जैविक काय छोटी पैसे आहेत फुलं घे. हे सांगतो तसे करे ठेवायची नाही. हा द्या आता काय खाली बस खाली बस. नाचायला पण काका चांदमा आता चांदमाही नाही बाबू. चाललं हे प्रांजल राखून. हा चला. कालपासून आपण ब्लॉग बनवतोय आणि आज सर पालखी वगैरे येऊन गेली. तर मला त्या व्हिडिओचा म्हणजे आजचा शेवट दिवसाचा शेवट करायचा होता म्हणून मी हा ब्लॉग इथं कोपऱ्यात बनवतो. हे लोक इथे बसले आणि गप्पा गोष्टी चालू. तर मी तुम्हाला आता उद्या भेटतो. उद्या कार्यक्रमासाठी जायचं आपल्याला मम्मीच्या माहेरी. नंतर तिथून रत्नागिरी मागे उद्या ती काकी आहे. तर मला भेटतो उद्या. चला बाय बाय. गुड नाईट.